स्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम. कोणाकडूनही वर्गणी न घेता गणेश उत्सव साजरे करणारे अखिल भुसारी कॉलनी विकास मंडळ आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन धनकुडे. प्रत्येक निवडणुकीत उमेदवारापेक्षा पंजा, कमळ, घड्याळ, तुतारी, हत्ती, सायकल, पतंग, मशाल, धनुष्यबाण, इंजिन इत्यादी चिन्हांचा प्रचार व चिन्हावरच मतदान होते. हे अयोग्य आहे. कारण निवडणुकामध्ये चिन्हे का आली ते पहिलं समजून घेऊ. टाईम आहे अक्का, विचार करा पक्का आणि अखिल भुसारी कॉलनी मंडळाचा चिन्हे हटवा, लोकशाही वाचवा हा हॅट्रिक देखावा पहा न चुकता. हॅट्रिक म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी एकच देखावा सादर करीत आहे. सिम्बॉल स्कॅम. भारत स्वतंत्र झाला 1947 ला आणि आपण लोकशाही स्वीकारली. लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मतदान आणि मतदानातील महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार. आणि तोच मतदार 1951-52च्या पहिल्या निवडणुकीत 85% अशिक्षित, लिहिता वाचता न येणारा. अशा वेळेस या अशिक्षितांकडून मतदान कसे करून घ्यायचे असा मोठा यक्ष प्रश्न निवडणूक आयोगासमोर उभा राहिला. त्यावेळेस निवडणूक आयोगाचे पहिले कमिशनर सुकुमार सेन यांनी एक पर्याय म्हणून जोपर्यंत बहुसंख्य भारतीय शिक्षित होत नाही तोपर्यंत सामान्य मतदाराच्या दैनंदिन आयुष्यात सहज समजणारी प्रतीके म्हणजे चिन्हे उमेदवारांच्या नावापुढे अशिक्षितांची सोय म्हणून ठेवायची व निवडणूक विना अडथळा पार पाडायची. म्हणजे अशिक्षित मतदार उमेदवाराचे नाव वाचता येत नाही तर चिन्हाला पाहून तरी मतदान करेल हे धोरण ठरविले. निवडणूक आयोगाने अशिक्षितांमुळे आलेल्या तात्पुरत्या अडचणीवर उपाय म्हणून स्वीकारलेल्या धोरणाला 73 वर्ष झाली. आता उलट झाले. 1951च्या पहिल्या निवडणुकीत 85% भारतीय अशिक्षित होते. आता 2024ला उलटच झालं. 85% भारतीय शिक्षित झाले आहेत व फक्त 15% भारतीय अशिक्षित राहिले. त्या 15% अशिक्षित मतदारांची सोय EVM वर उमेदवारांचे फोटो आल्यामुळे झालेली आहे. ते अशिक्षित आहेत, आंधळे थोडीच. ते उमेदवाराच्या फोटोला पाहून मतदान करतील व निवडणूक सक्षमपणे उमेदवारांची अनुक्रमानिका, नाव व फोटो हे 3 पर्याय पाहून मतदान करून निवडणूक विना अडथळा पार पडेल. गेली 75 वर्षे संपूर्ण भारतात चिन्हावरच निवडणुका होत असल्यामुळे मतदारांना, प्रशासनाला, उमेदवारांना, राजकीय पक्षांना, कार्यकर्त्यांना चिन्हावरच निवडणूक व चिन्हावरच मतदान ही पद्धत इतकी अंगवळणी पडली आहे की त्यातून एक नव्हे तर शेकडो दोष फक्त चिन्हावर निवडणूक या पद्धतीमुळे निर्माण झाले आहेत. ते दोष कोणकोणते? चिन्हामुळे देश, समाज व लोकशाहीचे काय तोटे होतात ते जर का समजून घ्यायचे असेल तर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन धनकुडे यांनी आपल्या 20 वर्षाच्या अभ्यासपूर्ण स्वअनुभवातून स्वतः लिहिलेले सिम्बॉल स्कॅम या पुस्तकातून मिळते. हे पुस्तक संपूर्ण भारतातील निवडणूक प्रक्रिया चिन्ह विरहित होण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. हे पुस्तक मंडळाने आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. त्याची किंमत 165 रुपये आहे. परंतु खास गणेश उत्सवात या पुस्तकाची किंमत सवलतीच्या दरात फक्त आणि फक्त 100 रुपये एवढीच ठेवलेली आहे. तरी आपण हे पुस्तक घेऊन आपल्या ज्ञानात, माहितीत भर घाला. कर्तव्य असलेले मतदान करायचे म्हणून करू नका. सिम्बॉल स्कॅम का आहे हे पुस्तकाच्या माध्यमातून समजून घ्या. तसेच राजकीय पक्षांच्या चिन्हाचा देश, समाज आणि लोकशाहीला होणारा एक जरी व्यापक फायदा कोणीही सांगितला तरी आम्ही त्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस देऊ. तसेच या चिन्हांचे देश, समाज आणि लोकशाहीला होणारे 100 तोटे हे सिम्बॉल स्कॅम या पुस्तकातूनच सांगू. म्हणून तर आम्ही म्हणतो शेकडो दोष असलेली चिन्हे हटवा, लोकशाही वाचवा. चिन्हाला न पाहता व्यक्तीला पाहून मतदान करा ही यामागची मुख्य भूमिका आहे. धन्यवाद. ध्वनिमुद्रण HD स्टुडिओ, वारजे, पुणे. आगतम